सेलू तालुक्यातील कुपटा सर्कलचे भाजपाचे उमेदवार रणजितदादा मोरे आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. त्यांनी 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्या विषयावर आपण त्यांच्यासोबत थोडक्यात चर्चा करूया. दादा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. तुम्ही 21 जानेवारी रोजी भाजप या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुमच्या पत्नीचा. या संदर्भात काय बोलणार तुम्ही? काही आदरणीय आपले लाडके नेते रामपाल सज्ज बोर्डीकर साहेब, आपल्या लाडक्या पालकमंत्री आमच्या नेत्या नैनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी कुपटा सर्कलमधनं भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवार म्हणून 21 तारखेला अर्ज भरून आता निवडणूक भारतीय जनता पार्टीकडनं मी लढत आहे. दादा, कुपटा सर्कल हे मागील 10 वर्षापासून विकासापासून वंचित आहे. या कुपटा सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती, तरी देखील सर्कलमधील कोणत्याही गावात रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो किंवा शाळेच्या इमारतींचा प्रश्न असो, हे सुटलेले नाही. या संदर्भात काय बोलणार? निश्चितपणे तर झालेलं आहे, कारण प्रत्येक वेळेस सत्ता इथलं स्थानिक जे आमदार होते ते आमदार रामपाल सज्ज बोर्डीकर असायचे आणि तिथला सदस्य जो असायचा तर तो विरोधी पक्षाचा असायचा. त्याच्यामुळं साहजिक आहे, सत्तेतले आमदार सोबत असल्यानंतर जिल्हा परिषद ज्याच्या अंतर्गत येते तर आमदाराचं लक्ष त्या सर्कलवर जास्त असतं. त्यामुळे विकासात वंचित राहण्याचं एक निश्चित आहे, कारण ज्यावेळेस रामपाल बोर्डीकर साहेब आमदार होते, नंतर मेघनादिदी आमदार होत्या, त्यावेळेस तिथं खाली राष्ट्रवादीची सीट लागायची. त्यामुळे नेत्याचं जे स्थानिक नेतृत्व असायचं, पण इथल्या नेत्यांनी मागील काळामध्ये जे कामाचा जो विषय आहे तो येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या योगायोगाने दिदी आपल्या पालकमंत्री आहेत, ह्याच मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या माध्यमातून जो गेला पाठीमागच्या ह्या 10-15 वर्षाचा जो अनुशेष आहे तो आपण निश्चितपणे येणाऱ्या काळात आपण भरून काढू. जे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा निधी तुम्ही कशा पद्धतीने इथं विकास कामे करणार त्या निधीत? आता इथं खूप काही कामं आता बऱ्यापैकी दिदीच्या माध्यमातून कामं इथं भरपूर झालेले आहेत आणि दिदीनी पण आता काही येणाऱ्या काळामध्ये प्रस्तावित केलेले आहेत. काही आता शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न असेल, काही रस्त्याचा प्रश्न असेल, सोलरचे काही योजना, नवीन नवीन योजना असतील, ह्या पहिल्याच प्रस्तावित दिदींनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत. आता येणाऱ्या काळात दिदीच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मी असल्यामुळे निवडून आल्यानंतर मी पाठपुरावा करून दिदीच्या माध्यमातून निश्चितपणे जो राहिलेला पाठीमागचा 10 वर्षाचा जो आपला जो अनुशेष आहे तो 100% मी भरून काढण्याचा प्रयत्न करेन. बरं, तुम्ही मागील 6 महिन्यापासून या सर्कलमधील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आहेत. मागे अतिवृष्टी झाली, त्या विषयावर पण तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्याचा काय फरक पडणार का आपल्यामध्ये? निश्चितपणे फरक पडणार आहे, कारण माझी एक काम करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि शेतकरी असतील, इथले तरुण रोजगार असतील, त्यांना माझ्या माध्यमातून दिदीपर्यंत कसं त्यांचं समस्या असतील त्या दिदींपर्यंत कशा पोहोचायच्या आणि दिदीचा पाठपुरावा करून दिदीच्या माध्यमातून त्या कशा सोडायच्या, त्याचं मी पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये त्याचं नियोजन करणार आहे. दादा, महिलांसाठी काय योजना राखणार तुम्ही? निश्चित बचत गटाच्या ज्या काही बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कुठं काय त्यांना लागतंय बचत गटाच्या माध्यमातून ते सोडवणार आहे. आमच्याकडे एक लखपत दिदी म्हणून एक योजना आहे, त्या योजनेमार्फत बी आम्ही ती पण योजना चांगल्या प्रकारे पुढे येणाऱ्या काळात भविष्यात राबवणार आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही मार्गी लावणार? निश्चितपणे खूप मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे काय, विजेचा प्रश्न खूप मोठा आहे शेतकऱ्यांचा, पाण्याचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूनी ताकदीने पाठीशी उभे राहतात. प्रत्येक शेतकऱ्याला कशी मदत भेटन त्याची पूर्णपणे त्यांनी आपल्याला शेतकऱ्याला कसं भक्कम आणि शेतकऱ्याला कसं ताकद द्यायची ही 100% देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मेघनादिदी बोर्डीकर असेल, यांच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात शेतकऱ्याचे जे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू. तुमच्या सर्कलमध्ये अशी प्रत्येक नागरिकांच्या तोंडातून चर्चा आहे की दादा समाजकारण जास्त करतात आणि राजकारण कमी करतात. या विषयावर काय बोलणार? निश्चितपणे माझी परिस्थिती खूप हलाखीची होती, कारण मी ग्रामपंचायतचं सदस्य होईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
पण परमेश्वराच्या कृपेने माझ्यावर मी मेहनत केली त्या मेहनतीचं मला फळ भेटलं आणि आता इथून पुढे मी आता ज्या मेहनत केली त्या मेहनतीत मी आता सध्याच्या स्टेजला आहे मी खूप समाधानी आहे ना. मला पैसे कमवायची इच्छा आहे. या राजकारणात येण्यामागे मला काही 2 पैसे कमवायचे नाही. मला एक समाजकारण करायचं आहे आणि दीदींच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं मला मतदारसंघामध्ये ह्या विकास करण्याचं मला भाग्य मिळेल आणि मला गोरगरिबाची सेवा करायला खूप आनंद वाटेल प्रत्येक वेळेस. त्या सर्कलमधल्या मतदारांना काय आव्हान करणार? मी सर्कलमधल्या माझ्या सर्व मतदारांना एकच आवाहन करतो की मी तुमच्या रात्रंदिवस पाठीमागं आहे. 100% दीदीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपले कोणतेही प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी 100% करेल. आपण एवढ्या वेळेस मला एक संधी द्यावी, विनंती आहे मला सर्वांना की आपल्याला एवढ्या वेळेस मला तुम्ही आपण निवडून द्यायची संधी द्यावी. या संधीचं सोनं मी निश्चित करेल. कोणालाही माझ्याकडनं कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. सुखात नाही पण दुःखात तुमच्यापणे खंबीरपणे पाठीशी उभा राहील. हे होते आपल्यासोबत कुपटा सर्कलचे भाजपाचे उमेदवार रणजितदादा मोरे आणि त्यांनी असं आश्वासन दिलेले आहे, त्यांनी असं आवाहन केलेले आहे की मागील 10 वर्षापासून जे कुपटा सर्कलचा विकास रखडलेला आहे ते तात्काळ त्यांच्या माध्यमातून असो किंवा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर असो किंवा पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर असो यांच्या मार्गदर्शनाखाली ते विकास पूर्णपणे भरून काढणार आहे.